स्थूल स्थूल देह सूक्ष्म कारण, तिसरा देह चौथा महाकारण देह. ऐक बाप्पा, आवटपिठाचे दरी कर्पूर वर्णावरी, मीचे अंतरे महाकारण. महाकारणे आतुला लक्षाचा पुतळा, उन्मने हे कळा दैवीवरी. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी उभी अनुभवावे या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8वा त्यातला श्लोक क्रमांक 4 आणि माऊलींनी या श्लोकावर 8वा अध्याय ज्ञानेश्वरीमध्ये 42 क्रमांकाच्या ओळीने केलेलं भाष्य, याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अधिभूतं क्षरो भाव पुरुषश्चादिदैवतम अधियज्ञमेवात्र देह देहभृतांवर. अर्थात जीव बद्ध कशामुळे होतो याचं आपण काल चिंतन केलं की मायेचा प्रभाव जीवावर पडतो आणि मुक्त असलेला जीव बद्ध होतो. वास्तविक परमात्म्याचा अंश आहे, परब्रह्माचा अंश तो ब्रह्म म्हणजे तो जीव. पण जशी संगती असेल, संगती संगते दोषः, संगतीनं परिणाम होत असतो. म्हणून बद्ध झालेल्या जीवाच्या शेजारी हे परब्रह्म तत्व जरी स्थित असलं, ते हृदयस्थ असलं, तरी ते सुद्धा झाकोडल्यासारखं वाटतं. नवे नवे ते झाकडलं जातं. महाराज, स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदा भासू. मायेचं आवरण इतकं भयानक असतं की जीवाबरोबर ते परब्रह्म तत्वाला सुद्धा वेष्टित करत असतं. तसं भास ते निर्माण करतं आणि भास निर्माण करणं हाच तर मायेचा खेळ आहे महाराज. म्हणून भगवंत सांगतात की 52 कशी सोनं, 24 कॅरेटचं मी सोनं असताना जीवाच्या संगती जेव्हा बसतो आणि तो जीव जेव्हा बद्ध असतो, त्यावेळेस त्याचा परिणाम माझ्यावरही झालेला दिसत असतो. म्हणूनच की काय, माझं अस्तित्व जीवाला ओळखू येत नाही, जीवाला त्याची जाणीव होत नाही. त्याचं कारणच ते आहे की मीही त्याच्यामध्ये समाविष्ट झाल्यासारखा होऊन गेलेला भासतो. असत नाही, भासतो. आणि त्याला उदाहरण कालचं आपण पाहिलं, फार सुंदर उदाहरण दिलं होतं माऊलीने. दृष्टांत त्या ठिकाणी दिलेला होता की तेची अवेद्येची जवनिका पेटे, ते मिक्स केलेलं धातू, ती काव जेव्हा सोन्यातून विभक्त केली जाते, त्यावेळेस उरतं ते निकस सोनं, शुद्ध असं सुवर्ण त्या ठिकाणी उरतं. तसं भगवंत म्हणतात, एकदा मायेचं आवरण जर जीवाहून गेलं, जीव जर मुक्त मूळ स्वरूपामध्ये मुक्तावस्थेत आला, तर त्याला स्वस्वरूपाबरोबर माझ्याही स्वरूपाची जाण होते आणि माझं स्वरूप कळतं की सर्वे सर्व मीच आहे. जसं बाजूला काढल्यानंतर सोनं, शुद्ध असं सोनं आपल्याला दिसतं, तसं सर्वे सर्व भगवंत आहे, तो परमात्माच आहे, याची जाणीव जीवाला होते. परंतु त्याकरिता आधी बद्धावस्थेतून मुक्तामध्ये यावं लागतं. ढेकणाचे संगे हिरा दुभंगला, साधूचं तसं असतं. दुर्जनी नाडला साधू जैसा. दुर्जनाचा संग जर झाला तर त्याबरोबर साधू सुद्धा तसाच होऊन जातो. शुद्ध असेल तर त्याचा परिणाम त्याच्यावर, पण सतत संगतीमुळे, संगती संगते दोषः, तोच प्रकार या हृदयस्थ परमात्म्याच्या बाबतीत होतो. बद्ध जीवाबरोबर तो परमात्माही बद्ध झाल्यासारखा भासत असतो. हा जो ब्रह्म आहे, जीव आहे, ब्रह्म आणि परब्रह्म अर्थात जीव आणि शिव दोन्ही तसं पाहिलं तर शुद्ध आहेत. कारण भगवंताने
कालच्या चिंतनामध्ये आपण अर्जुनाप्रती सांगितलेलं याविषयीचं ओवी आपण माऊलीनं रचित माऊलीचं भाष्य काल केलं की तेची अवेद्येची जवनिका फिटे आणि भेदभावाचा अवघा तुटे मग मनो एक होऊनी जरी आटे तरी काय दोन्ही होती. अज्ञान गेलं दूर झालं की मग हे समस्त श्री वासुदेव ही प्रचिती त्याच्या ठिकाणी येतेच येते. हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रकृती रसाचा ओतला भावो भक्ता माझी रावो ज्ञानी तोचे. ज्ञान त्याला प्राप्त झाल्यानंतर त्याच्या ते लक्षात येतं की या सृष्टीतले दृश्य आणि अदृश्य जे काही आपण पाहतो किंवा अनुभवतो ते आपल्या सहित हे सगळंच परब्रह्म आहे याची प्रचिती त्याच्या ठिकाणी येते. म्हणजेच द्वैत भाव निघून जातो आणि दोघंही मूळच्या आपल्या शुद्ध याच्यामध्ये अवस्थेमध्ये एकरूप होऊन जातात. परंतु ब्रह्म ज्या मायेनं झाकलेलं आपल्याला भासत होतं ती केवळ आपली भ्रमिष्ट अवस्था असते. भगवंत म्हणतात नमाम कर्मानि लिंपंती नमे कर्म फले स्पृहा. कुठलाही व्याधी उपाधी कर्म मला बद्ध करू शकत नाही, कारण ह्या सगळ्या शक्ती माझ्यापासूनच निर्माण झालेल्या आहे. जसं गुराख्याचा कुत्रा वारकऱ्याचा पाठलाग करतो, वारकरी हाड जरी केलं तरी कुत्रा ऐकत नाही. परंतु त्याच वेळेस शेजारचा शेतकरी म्हणतो अहो तो झाडाखाली बसलेला गुराख्या आहे त्याला हाक मारा, त्याला कुत्र्याला बोलव म्हणून सांगा. आणि ते त्याला विनंती केल्यानंतर तो फक्त हाक मारतो, टिपू ये ये ये. हा टायगर म्हणणारा टिपू म्हणणारा धावत त्या गुराख्याजवळ निघून जातो. महाराज त्या वारकऱ्याला पकडलेल्या वारकऱ्याला सोडून देतो. मायेचं तसंच आहे. भगवंताची कृपा झाली की माया त्या ठिकाणाहून आपलं अंग काढते आणि जीव मुक्त होतो. अर्जुनावर मायेचा प्रभाव झाला आहे, मायेत अर्जुन अडकला आहे. ते मायाजाळ बाजूला केलं की अर्जुन मूळ स्वरूपामध्ये येईल, शुद्ध अवस्थेत येईल ही भगवंताला खात्री होती. म्हणूनच उपदेश करतायत भगवंत. 18 अध्यायाची निर्मिती केवळ अर्जुनानं मायेतून बाहेर यावं याकरिता आहे. म्हणून ते आम्ही अभ्यासाला अवलोकलं तर निश्चित मायेच्या कचाट्यातून आम्ही सुद्धा मुक्त होऊ शकतो. ते अवघड आहे परंतु अशक्य मात्र नाही. प्रयत्नांती परमेव प्रयत्ने रगडिता वाढूतूनही तेल गडे. त्या दृष्टीनं आम्ही आमचे प्रयत्न सुरू केले की निश्चित मुक्तावस्था मुक्तानंद आम्हालाही प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. यावर भाष्य करताना माऊली 42 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात पै केसांचा गुंडाळा वरी ठेविली स्फटिक शिडा ते वरी पाहिजे डोळा तव भेदली गमती. माऊली या ठिकाणी दृष्टांत देत आहेत की परब्रह्म हे झाकोडल्यासारखं का वाटतं त्याच्याकरता दृष्टांत दिला आहे माऊलींनी की केसाचं गुंडाळ आहे, केस आहे पडलेलं डोक्याचं केस आणि त्यावर स्फटिकाची शिळा. स्फटिक म्हणजे आरपार पारदर्शक जे दिसतंय स्फटिक ते त्याच्यावर तो दगड ठेवला तर तो दगड भंगलेला दिसतो. त्या केसाचा भास राहतच नाही, त्या दगडालाच क्रॅक मारलाय, तळा गेलाय असं भासतं. परंतु तो दगड आम्ही जेव्हा काढतो त्यावेळेस तो दुभंगलेला नसतो, त्याला तळा गेलेला नसतो, तर तो त्या केसाच्या संगतीनं बसल्यामुळं तसा भासमान होतो. तसं परब्रह्म या ब्रह्माच्या म्हणजे जीवाच्या सान्निध्यात आलं तर जीवाच्या संगतीला परब्रह्मसुद्धा उपाधियुक्त दिसायला लागतं. वास्तविक ते तसं नसतं. जसं स्फटिक उचलल्याबरोबर लक्षात येतं की स्फटिकाला गेलेला तळा नाही, हा हे तर केस आहे. अगदी तसंच परब्रह्म जेव्हा अलिप्त होतं, परब्रह्म जेव्हा या देहातून बाहेर पडतं त्यावेळेस त्याचं मूळ स्वरूप जे आहे
ते मायेविरहित होऊन जातं. कारण ही माया साधी नाही महाराज. मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी नाहीच आहे, परंतु पूर्ण अर्थानं गाजवतं, सर्वार्थानं गाजवतं सगळ्या जीवजंतूंला, सृष्टीला, तिला माया म्हटलेलं आहे. आणि त्या मायेच्या सान्निध्यात, त्या जीवाच्या मायेनं झपाटलेल्या जीवाच्या सान्निध्यात परब्रह्म तत्व हृदयस्थ झालेलं असलं तरी ते उपाधींनी युक्त असं वाटतं आहे. म्हणून तर अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर यातच आहे की आता केन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषा. अनिच्छिन्न इच्छा नसते देवा पापकृत्य करायची जीवाची. तू म्हणतो तसा तो भजनशीळ आहेच. देखे मनुष्य जात सकळे हे स्वभावता भजनशीळ. मीही मान्य करतो हे, पण असं असताना सुद्धा तू हृदयस्थ असताना चुकीच्या मार्गाला का जाऊ देतो जीवाला. त्यावेळेस भगवंत सांगतात की बाबा माझा रोल त्या ठिकाणी काहीच नाही. मी फक्त साक्षीभूत आहे. उपद्रष्टा हनुमंता भर्ता भोक्ता महेश्वरा परमात्मेती चापेक्तो देहास्मिन पुरुषः परा. मी फक्त साक्षरूपानं त्या ठिकाणी असतो. मी त्याला प्रवृत्तही करत नाही किंवा त्यापासून त्याला अडवतही नाही. जे काही चालतं त्याच्या गठड्यानुसार चालतं. त्याचं कर्मफळ जे आहे त्या कर्मफळानुसार त्याला आखून दिलेल्या त्या रेषेमध्ये जीवाची भ्रमंती चालू असते. त्यामध्ये मला काहीच देणं घेणं नाही. परंतु तरीसुद्धा परब्रह्म तत्व आम्हाला हृदयस्थ असून सुद्धा त्याचं भासत का नाही, तर त्याचं कारण हे आहे. पै केसाचा गुंडाळा वरी ठेविला स्फटिक शिळा. आम्ही बद्ध आहोत आणि आमच्या सान्निध्यात त्या स्फटिक शिळेप्रमाणे परब्रह्म तत्व आलं आहे. ते वरी पाहिजे डोळा तव भेदली गमती. तोही आमच्या साधूचे संगती, आपलं ढेकणाचे संगती, इरादो बंगल्यासारखं किंवा दुर्जनाच्या संगती साधू भंगला, अशी अवस्था त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असते. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.